सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ग्रहयोग एक गुरुकिल्ली हा आपला अभ्यासक्रम आजपासून सुरू होतोय आणि या अभ्यासक्रमाचं हे शुभारंभाचं व्याख्यान मी आज आपल्यासमोर सादर करतो. हा अभ्यासक्रम थोडासा प्रगत दर्जाचा आहे. म्हणजे अगदी बिगिनर्स ज्याला म्हणतो, ज्याची आज सुरुवात आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र हा अभ्यासक्रम नाही याची नोंद घ्या. काहीसा मध्यम स्तरावरचा हा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचं प्राथमिक ज्ञान तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. ते ज्ञान तुमच्यापाशी आहे हे गृहीत धरूनच हा अभ्यासक्रम आखलेला आहे. ज्योतिषशास्त्राची तुम्हाला ओळख नसेल, पूर्वी काही वाचलेलं नसेल, कुठल्या क्लासला गेलेलं नसाल, तर कृपया या अभ्यासक्रमाला तुम्ही प्रवेश घेऊ नका. कारण मग तुम्हाला ते काही समजणार नाही आणि तुमचा वेळ, मेहनत आणि पैसा वाया जाऊ शकतो. ज्यांनी आत्तापर्यंत ज्योतिषशास्त्रातलं काहीच वाचलेलं नाही, काहीच शिकलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी माझ्या संस्थेतर्फे अनेक प्राथमिक ज्याला म्हणतो बिगिनर्स लेवलचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते तुम्ही पहिल्यांदा करावेत आणि मगच या इंटरमिजिएट अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा असं मी तुम्हाला सुचवीन. माझे कुठले प्राथमिक पातळीवरचे अभ्यासक्रम अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, यासाठी माझ्याशी संपर्क साधा. मी तुम्हाला सर्व माहिती पुरवेन. तर प्राथमिक अभ्यास असावा असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मी नेमकं काय अपेक्षा केलेली आहे, काय यावं अशी अपेक्षा आहे. तर सर्वात पहिला तुम्हाला जुजबी खगोलशास्त्र माहीत असलं पाहिजे. आपल्याला खगोलशास्त्रातली पदवी अपेक्षित नाही आहे, पण जुजबी जे ज्योतिषशास्त्राला थोडं जे आवश्यक आहे तेवढं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बहुतेक सर्व ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकातनं किंवा क्लासमधून हा भाग शिकवला जातो. त्यानंतर ग्रह म्हणजे काय, ग्रहांची कारकत्व, ग्रहांची दैनंदिन, वार्षिक, मासिक गती कशी असते, ती कशी गणितानं ठरवायची. त्यानंतर ग्रहांचे मार्गी, वक्री, स्तंभी असे प्रकार असतात, ते कसे आहेत, त्यांच्या व्याख्या काय, ते कसे ठरवायचे, हा भाग तुम्हाला माहीत असला पाहिजे. ऐनांश एक महत्त्वाची कल्पना आहे आपल्या ज्योतिषशास्त्रात, ते नेमकं काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. भावसाधन म्हणजे जेव्हा आपण पत्रिका करतो त्या दोन प्रकारच्या पत्रिका बनवू शकतात, एक क्षेत्रकुंडली आणि एक भावचलित कुंडली. तर भावसाधन हे भावचलित कुंडलीसाठी आवश्यक असतं. तर भावसाधन म्हणजे काय, भावसाधन कसं करायचं, त्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरायचं किंवा ॲप वापरायचं किंवा गणितं हातानं करून ते कसं करायचं आणि पत्रिका बनवायची, हा भागही तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्यानंतर राशी एक महत्त्वाची कल्पना आपण वापरतो, जसे ग्रह तसेच राशी. त्यामुळे राशी ही कल्पना माहीत असली पाहिजे. राशींचे गुणधर्म, राशींचे कारकत्व तुम्हाला माहीत असले पाहिजेत. राशींचं विविध गटात वर्गीकरण केलं असतं. त्यामुळं ते वर्गीकरण कशासाठी केलं जातं, त्याची वैशिष्ट्ये काय, हा भागही तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे जलतत्वाची राशी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. वायुतत्वाची राशी म्हणजे काय हे माहीत पाहिजे. चरतत्वाची रास म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर प्रत्येक ग्रहाला स्वतःची एक राशी असते, उच्च राशी असते, नीच रास असते, हेही तुम्हाला माहीत पाहिजे. एखाद्या ग्रहाची शत्रू राशी कुठली, एखाद्या ग्रहाची मित्र राशी कुठली, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पत्रिकेतले जे आपण ग्रह विचारात घेतो त्या ग्रहांची कारकत्व तुम्हाला माहीत असली पाहिजेत. रवीचं कारकत्व, बुधाचं कारकत्व, शनीचं कारकत्व हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं माहीत असलं पाहिजे. जसं राशी आहेत, ग्रह आहेत, तसे पत्रिकेत भाव असतात. 12 भाव आहेत, त्याला स्थान म्हणतो. त्या प्रत्येक भावाचं एक विशिष्ट कारकत्व आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मग जन्मलग्न म्हणजे काय, पत्रिका आपण बनवतो तेव्हा जन्मलग्न याचा आपण विचार करतो, ही कल्पना माहीत असते. पण जन्मलग्नानुसार पत्रिकेचं स्वरूप कसं बदलतं. म्हणजे मेष लग्नाची पत्रिका आहे, वृषभ लग्नाची पत्रिका आहे. एकच ग्रहस्थिती असताना मेष लग्नाची पत्रिका आणि वृषभ लग्नाची पत्रिका याच्यामध्ये नेमका काय फरक असू शकतो, हा भागही तुम्हाला थोडा फार का होईना समजलेला असला पाहिजे. आणि एकंदरच स्थूलमानानं समोर पत्रिका एखाद्याची ठेवली तर थोडं तरी त्याच्यावरती काहीतरी बोलता आलं पाहिजे. किंवा याचं मेष लग्न आहे आणि मंगळ 4थ्या भावात आहे, एवढं तरी तुम्हाला तोंड उघडता आलं पाहिजे. म्हणजे तेवढा तरी थोडासा का होईना एक आत्मविश्वास तुमच्यापाशी असला पाहिजे. पूर्ण पत्रिका सोडवायसाठी आणि त्याच्यावरनं भाकीत करायसाठी काही वर्षाचा अनुभव लागतो आणि ते तर आपण शिकायचं आहे. त्यामुळे तेच लगेचच आत्ता मी तुमच्याकडनं अपेक्षा करत नाही. पण पत्रिका बघितल्यानंतर घाबरून पळ काढणं असं असू नये. थोडं तरी त्याला भिडता आलं पाहिजे, थोडं तरी हातपाय मारता आले पाहिजे, थोडी चंचू प्रवेश म्हणतो आपण त्याला, तो तरी करता आला पाहिजे. म्हणजे मला एवढंच बघायचं की त्यात थोडासा तुमच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे. कारण मी असे बरेच विद्यार्थी बघितलेत की वर्षाचे कोर्स करून समोर पत्रिका ठेवली की त्यांना काही बोलता येत नाही, बोबडी वळती त्यांची. असंही असू नये.
थोडंसं. ठीक आहे. तर आणखीन काही अपेक्षा आहेत. हे झालं ज्योतिषशास्त्राची प्राथमिक माहिती म्हणून. आणखीनही त्याच्यामध्ये मला काही अपेक्षा तुमच्याकडनं आहेत. बऱ्याच वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा असते किंवा एक त्यांनी गैरसमज करून घेतलेला असतो, की मी तुमच्यासमोर शिकायला बसतो, तोंडाचा आ करतो आणि तुम्ही भराभरा चमच्यानी माझ्या तोंडात ज्ञान कोंबा, मी ती गिळीन आणि मग ढेकर देईन आणि मला एकदम ज्योतिषी यायला लागेल. फार फार ज्योतिष सांगू शकेन. तज्ज्ञ ज्योतिषी झालोच. कृपया असं होत नाही. ज्योतिषशास्त्रातच नव्हे तर सर्व विद्याशाखामध्ये इंजिनिअरिंग असू दे, मेडिसिन असू दे, आर्किटेक्चर असू दे, लॉ असू दे, कॉमर्स, इतर सर्व विद्याशाखामध्ये कधीच हे असं होणार नाही. तुम्हाला ही मेहनत करायला लागते. शिक्षक तुम्हाला एका ठराविक मर्यादेपर्यंत माहिती देऊ शकतो, तुम्हाला बोटाला धरून नेऊ शकतो, परंतु ते ज्ञान आत्मसात करणं, त्याच्यावरती काम करणं, मेहनत करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळं तुम्ही खूप मेहनत घेतली पाहिजे. हे आपोआप येणार नाही, कारण हा प्रगत अभ्यासक्रम आहे. हे आपोआप येणार नाही. इथं तुम्ही तुमचं डोकं वापरलं पाहिजे, तुम्ही मेहनत घातली पाहिजे, तुमची तर्कशक्ती विकसित केली पाहिजे. खूप मेहनत तुमच्या बाजूने पण झाली पाहिजे. तर आणि तरच हे जे काही मी सांगणार आहे या कोर्सच्या माध्यमातून ते समजेल आणि या कोर्स केल्याचा काहीतरी लाभ तुम्हाला होईल. आपोआपच हे ज्ञान येणार नाही, एवढं मात्र मी पुन्हा पुन्हा निश्चितून सांगतो. जर कुणाचा असा गैरसमज असेल की हे सोपं आहे, 1-2 पुस्तकं वाचले की येतं, 2 लेक्चर ऐकली की येतं, तर तसं समजू नका. जरासा अवघड असा अभ्यासक्रम आहे. वेळीच त्याच्याबद्दल आपण ते करू शकू का, आपण त्याला सक्षम आहात का, याची एकदा खात्री करून घ्या आणि मगच या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या. म्हणजे मग तुमची निराशा होणार नाही, वेळ, पैसा, मेहनत वाया जाणार नाही. ठीक आहे. जनरली आपल्याकडे ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्या बऱ्याचशा मुलांच्याबद्दल मला असं दुर्दैवानं म्हणायला लागतं की त्यांना फक्त वरवर शिकायचं असतं. बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असतात. म्हणजे लग्नासाठी पत्रिका जुळवणे, कोणाला तरी उपाय तोडगे सांग, ग्रहरत्न किंवा जी म्हणतो ना आपण जेमस्टोन्स, ते सुचवण्यापुरतं जुजबी ज्ञान मला आलं तरी चालेल. काही विद्यार्थ्यांचं असं असतं की लग्नाची तारीख काढून देतो, नोकरी कधी लागेल सांगतो. म्हणजे काल निर्णयात्मक जो भाग आहे त्याच्यावर काही जणांचा फोकस किंवा जोर असतो. आत्ता जे आपण शिकणार आहे त्या ग्रहयोगांचा या दोन्ही कामासाठी उपयोग होऊ शकेल. म्हणजे उपाय तोडगे हे प्रांत माझा नव्हे, त्यातलं मी काही शिकवणार नाही, त्यातलं मी काही बोलणार नाही. उपाय तोडग्याच्या पूर्णपणे मी विरुद्ध आहे. पण काल निर्णय करण्यासाठी तुम्हाला ग्रहयोग उपयोगी पडणारच आहेत. त्यामुळं ज्यांना हे थोडेसे उपाय तोडग्याचा जो बाजार आहे तो किंवा काल निर्णयाचा एक आताचा थोडासा लहानसा ज्योतिषशास्त्राचा वेगळी हिस्सा आहे, मिळी बँडेड आहे ज्योतिषशास्त्रातलं, त्याच्या पलीकडे जाऊन खरं ज्योतिषशास्त्र, कोर ज्योतिषशास्त्र ज्याला शिकायचं आहे, ह्याला या शास्त्रात जरा प्रगती करायची आहे. व्यक्तीचा, या आपल्यासमोर आलेल्या व्यक्तीचा, जातकाचा पूर्ण सर्वांगीण, खास करून मानसशास्त्रीय दृष्टीनं अभ्यास करून त्याला संबंध आयुष्याचं नियोजन करता येण्यासारखी माहिती किंवा मार्गदर्शन ज्याला द्यायचे, जातकाला जीवन जगण्यासाठी हुरूप मिळवून देणं, त्याच्यातला आशावाद जागृत करणं आणि त्याला प्रयत्नासाठी प्रवृत्त करणं, हे काम ज्याला करायचे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. कारण ते काम करण्यासाठी आवश्यक असलेलं किंवा अत्यावश्यक असलेलं सर्व मटेरियल किंवा माहिती मी ह्या अभ्यासक्रमात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळं एकदा खात्री करा की आपण ज्योतिषशास्त्र शिकायचा आपला हेतू नेमका आहे तरी काय. जर मी सांगतो तसा की जातकाला सर्वांगीण मार्गदर्शन करणं, नुसतं काल निर्णय किंवा अमुक खडा घाला किंवा अमुक पूजा करा असं जर सांगायचं असेल तर हा कोर्स करू नका, कारण या कोर्सचा त्या कामासाठी काहीच उपयोग नाही आहे. ज्यांना थोडंसं जास्त चांगलं शिकायचं आहे, जास्त सखोल शिकायचं आहे, मूळ ज्योतिषशास्त्र जसं होतं किंवा ज्या हेतूनं ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली असावी तो हेतू काय आहे आणि त्याचा खरा मानवाला जास्तीत जास्त उपयोग होणारा भाग कुठला असेल तर तो हा ग्रहयोगांचा आहे आणि तो मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. तर चला आपण पाण्यात उडी मारू. ग्रहयोग म्हणजे काय ही कल्पना आपण थोडी समजून घेऊ, कारण तशी कल्पना खूप मोठी आहे, विस्तारानं सांगावी लागते. एका व्याख्यानात बसण्यासारखा हा काही प्रकार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक पुढच्या काही व्याख्यानातनं ग्रहयोग कल्पना मी टप्प्याटप्प्याने विकसित करत जातो. एकदम आता काही टेक्निकल jargon, टेक्निकल बोलीभाषेतलं काही मी भाड जर बोललो तुम्हाला तर कदाचित ते तुम्हाला समजणार नाही, डोक्यावरनं जाईल आणि काही जणांना त्याचा अजीर्ण होऊ शकतो ओव्हरडोस झाल्यामुळं. त्यामुळे तो धोका टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युअली थोडी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि मग 1-2-4 व्याख्यानं आपली झाली की तुम्हाला मग ग्रहयोगाबद्दलचं एक चांगली कल्पना, सुस्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील आणि मग आपण ग्रहयोगाचा खरा
शास्त्रशुद्ध जो अभ्यास आहे तो चालू करणार आहोत. तर पहिल्यांदा आउटलाईन म्हणू किंवा थोडीशी बॅकग्राऊंड त्याची आहे ती मी तयार करतो. आता बघा की दैनंदिन जीवनात आपली एक ओळख असते. तुम्ही कोण म्हणून त्याला तुम्ही कोण विचारलं तर तुम्ही तुमचं नाव सांगाल. बऱ्याच वेळेला मग तुम्ही कोणाचे म्हणजे तुमचे आईवडील कोण होते, तुमचं घराणं कुठलं, हाही प्रश्न विचारला जातो. तुम्ही कुठले म्हणजे मूळ गाव कुठलं, मग कोणी म्हणतं आम्ही कोल्हापूरचे पण आता मुंबईत स्थायिक झालो आहे, कोणी म्हणतं आम्ही नागपूरचे पण आता इंदोरला आहे. अशा पद्धतीनं तुमच्या मूळ गाव कुठलं, सध्याचं गाव कुठलं, तुमचा पत्ता कदाचित कुठल्या भागात राहता, तुम्ही एकाच गावात असेल, अरे मग कुठल्या ह्याच्यात राहता तुम्ही, असं विचारलं जातं. तुमचं शिक्षण आहे, तुमचा नोकरी व्यवसाय काय आहे, तुमचं वय आहे आणि अगदी बोलायचं म्हणजे की तुमचा रक्तगट, देश, धर्म, जात, अगदी आधार कार्ड, तुमचं ट्विटर हँडल ही देखील तुमची ओळख असते. या सगळ्यांमुळं तुमची एक ओळख बनत असते हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता होतं काय की ही जी ओळख आहे ती अधिक वृद्धिंगत व्हावी किंवा ठसठशीत व्हावी यासाठी आणखीनही काही घटक आपण वापरत असतो. नुसतं नाव काही वेळेला पुरेसं नसतं. बऱ्याच वेळेला तुम्ही कुठं राहताय, कुठल्या वस्तीत राहताय, कुठल्या गावात राहताय, शहरी भागात आहे का ग्रामीण भागात आहे. शहरी भागातसुद्धा तुम्ही बघता की काही भाग असतात त्याला आपण म्हणतो पॉश एरिया किंवा उच्च जरासे ह्याच्यातलं एरिया. जसं पुण्यासारखं उदाहरण घेतलं तर मे बी डेक्कन जिमखाना, कोरेगाव पार्क वगैरे असे जे प्रकार आहेत ते उच्चभ्रू वस्तीचे मानले जातात. मग तुम्ही समजा कुणाला सांगितलं की मी पुण्याला राहतो आणि अमुक अमुक त्या कुठल्या तरी पेठेत राहतो किंवा हडपसरला राहतो किंवा इथं आणि एकाला सांगितलं की मी डेक्कन जिमखान्यात राहतो किंवा कोरेगाव पार्कमध्ये राहतो, म्हटलं या दोन्ही याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे ह्या पेठा किंवा ते हडपसर वाईट आहे अशा अर्थाने मी म्हणत नाही, पण अजूनही तो पगडा लोकांच्या मनात आहे की डेक्कन जिमखाना म्हटलं की जरा वरचं असतं, कोरेगाव पार्क म्हणजे मोठे मोठे श्रीमंत लोक अशी लोक राहतात असा. किंवा काही प्रत्येक गावात असं तर मुंबईचं उदाहरण घ्या ना तुम्ही मलबार हिल म्हटलात, पेडर रोड म्हटलं किंवा नेपियन सी रोड म्हटलं, बरोबर आहे. हे ॲड्रेसेस प्रतिष्ठेचे मानले जातात, बरोबर आहे. पुण्यातला लक्ष्मी रोड हा व्यापाऱ्यांसाठी प्रतिष्ठेचा आहे. काही रस्ते त्या कामासाठी प्रसिद्ध असतात, तिथं ऑफिस करता यावं, तिथं दुकानाची शोरूम करावं यासाठी सगळे लोक धडपडत असतात कारण त्या पत्त्याला प्रतिष्ठा आहे. तशी आपली ओळख प्रतिष्ठित होण्यासाठी काय असू शकतं, बरेच घटक आहेत, पण त्याबरोबर एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आपला समाज. मनुष्य हा माणूस समाजप्रिय माणूस आहे. स्वतःची ओळख कशी काही असू दे तरी त्या ओळखीनिशी आपण समाजात वावरत असतो आणि आपली एकच अपेक्षा असती की या समाजानं आपल्याला स्वीकारावं, त्यांच्यातला मानावं, आपलासा मानावं. त्यासाठी आपण धडपडत असतो, समाजात राहण्यासाठी धडपडत असतो. म्हणून तुम्ही बघितलं असेल की गुन्ह्यासाठी जेव्हा शिक्षा दिली जाते तेव्हा त्या गुन्हेगाराला तुरुंगात टाकलं जातं. पूर्वीच्या काळी अंधार कोठडी असायची किंवा एकांतवासात ठेवलं जायचं. याचा मूळ उद्देश काय होता की त्याला समाजापासून दूर तोडायचं, अलग करायचं. म्हणजे एक तर त्याचा समाजाला त्रास होणार नाही आणि समाजापासून अलग राहताय हीच एक मोठी शिक्षा तुमच्यासाठी होऊ शकते ही लक्षात ठेवा. कारण मनुष्य प्राणी फार अगदी आदिमानवाच्या काळापासून हा समाजप्रिय माणूस आहे, समाजात राहणाराच माणूस आहे. त्यामुळे समाज आपला आवश्यक घटक आहे. समाजाकडे पाठ फिरवून किंवा समाजाला टाळून आपण जगूच शकणार नाही. त्यामुळे होतं काय की जेव्हा तुम्ही समाज हा जीवनाचा महत्त्वाचा घटक मानता त्याचबरोबर एक गोष्ट पर्यायानं सिद्ध होती. त्यामुळे समाजात तुम्ही कुठं आहात, तुमचं स्थान काय आहे हे ठरवताना तुम्ही कुणाबरोबर हिंडता, कुणाबरोबर मिसळता, कुणाबरोबर तुमची उडबज असते, तुमच्या ओळखी कोण आहेत, तुम्ही कुणाला ओळखता. जसं एखादा ट्रॅफिकचा नियम मोडला म्हणून एखाद्या दुचाकीस्वाराला ट्रॅफिकच्या हवालदारानं अडवलं की तो म्हणतो ते अमुक अमुक PSI आहेत ना, ते माझे मामा, सोडून दिलं जातं त्याला. म्हणजे PSI कोण जे असतील ते माझी मामा ही एक माझी मोठी ओळख होती आणि त्यातनं या छोट्या छोट्या गुन्ह्यातनं माझी सुटका देखील होऊ शकते. बघा ओळखीचा बऱ्याच वेळेला आपल्या एका ओळखीने एका फोनवर आपली कामं होतात. म्हणजे समाजात तुम्ही कोणाला ओळखता किंवा तुम्हाला कोण ओळखतं हे देखील एक तुमची महत्त्वाची ओळख असते, लक्षात ठेवा. आणि मग राहण्याचा पत्त्याचा मी उल्लेख केला की काही विशिष्ट पत्ते प्रत्येक गावात असतात. पुण्याचे मी सांगितले, मुंबईचे सांगितले, तसे सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर, नागपूर प्रत्येक गावात असे काही पॉश एरियाज असतात की तिथं तुमचा राहण्याचा हे असेल, पत्ता असेल तर साहजिकच तुमच्याबद्दल जरासं थोड्या वेळासाठी का होईना एक मत, इथं राहता तुम्ही, वाह वाह, म्हणजे तुम्ही बडे आदमी आहात, असं होतं आपोआप. त्याचबरोबर उलटंही होऊ शकतं की
तुम्ही जर तुमचे मित्रपरिवार किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर रोजची ओळखच असती, ती जर मवाली, गुंड, भाई लोकं असतील, तर काय होतं, की तुमच्याकडे लोकं त्याच नजरेने बघतात. तो त्यांच्याबरोबर असतो म्हणजे हाही तसलाच आहे. म्हणजे तुम्ही कदाचित गुंड नसाल, तुम्ही कदाचित भाई नसाल, पण तरी देखील त्यांच्या अशा लोकांच्याबरोबर तुम्ही वावरत असल्यामुळं, त्यांच्याबरोबर दिसत असल्यामुळं स्वाभाविकच लोकं तुमची गणनाही त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यामध्ये करतात. शाळेत देखील बघा, आपण आपल्या मुलांना शाळेत जेव्हा घालतो, तेव्हा आपल्या बजेटमध्ये बसणारी सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट शाळा आपण का निवडतो? शाळा आपण तपासतो. शाळेत कुठल्या प्रकारची मुलं येतात हे बघतो. शाळेचा एक स्तर बघतो. म्हणजे प्रत्येक गावात अशा वेगवेगळ्या स्तरावरच्या शाळा असतातच ना. एक अगदी म्हणजे आपल्या नगरपालिकेने, महानगरपालिकेने किंवा जिल्हा परिषदेने चालवलेल्या सरकारी शाळा असतात. तिथं आपण शक्यतो आपल्या मुलांना पाठवत नाही. काही शाळा असतात त्या मध्यमवर्गीयांची मुलं तिथं जास्त प्रमाणात जातात आणि काही शाळा अशा असतात की त्या अत्यंत हाय-फाय असतात. म्हणजे त्यांची वार्षिक फी काही लाखात असू शकते. तिथं मग फक्त बड्या लोकांची, श्रीमंतांची मुलं त्या शाळेत जातात. आपण त्यातल्या त्यात बघतो आणि आपण हे बघतो की आपला मुलगा ज्या शाळेत जातो तिथं बराच काळ तिथं राहणार आहे. तिथं त्याचे मित्र होणार आहेत. हे मित्रही साधारण आपल्या स्तरावरचे असावेत. एकदम गरीब असू नयेत, एकदम श्रीमंत असू नयेत, असं आपण बघतो. चांगल्या शाळेत घालायचा हा एक आपला हेतू असतो. का तर आपल्या मुलांना चांगले मित्र भेटावेत, चांगल्या कंपनीत तो राहावा, हे आपण बघत असतो. त्यामुळं आपली ओळख जी आपण बनवतो, त्याच्यामध्ये आपले स्वतःचे काही गुण असतील, म्हणजे मी काय शिकलोय, किती पैसे कमावतोय, दिसायला कसा आहे, ही एक माझी ओळख होणारच आहे. पण त्याचबरोबर मी समाजात कसा वावरतो, समाजात कुठं राहतो, माझं असोसिएशन कुणाबरोबर आहे, ह्याही गोष्टी तितक्याच मोठ्या असतात. आणि म्हणूनच आपण बघतो की एखाद्या चांगल्या घरातला मुलगा, चांगला संस्कार असलेला मुलगा देखील वाईट संगतीत लागला तर तो बिघडतो, व्यसनं करायला लागतो, चोऱ्या करायला लागतो, तो बिघडतो. आपल्या आईवडिलांचं, घराण्याचं नाव बदनाम करतो आणि पुढं जाऊन अशी व्यक्ती समाजाला देखील त्रासदायक आणि विघातक ठरू शकते. म्हणजे केवळ संगतीनं सगळं होऊ शकतं आणि चांगल्या संगतीत राहिलात तर चांगलं देखील होऊ शकतं. म्हणून थोडक्यात इंग्रजीत असं म्हणतात, अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. कंपनी म्हणजे त्याचे मित्र किंवा कोणाबरोबर तो हिंडतो, फिरतो, बसतो. त्याच्यावरून त्याची ओळख पटते. म्हणजे लक्षात ठेवा की आपण कितीही चांगलं असू दे, आपलं गुण, आपलं रूप, आपल्याकडचा पैसा कितीही चांगलं असलं तरी समाज आपली जी काही ओळख बनवतो त्याच्यामध्ये तुम्ही कुणाबरोबर हिंडता, काय करता हे तितकंच मत आहे. म्हणजे थोडक्यात इतरांच्या बरोबरची जी आपली रिलेशन आहेत आणि ते इतर कोण आहेत ह्याच्यावर देखील तुम्ही कोण आणि तुमची ओळख काय हे ठरणार असतं. आता पत्रिकेच्या बाबतीत तुम्ही बघा, आपल्या पत्रिकेत ग्रह म्हणतो आपण, कुणी राहू केतूपर्यंत थांबतात, 9 ग्रह असतात. कुणी हर्षल, नेपच्यून, प्लुटोचाही त्याच्यात समावेश करतात, 12 ग्रह असू शकतात. पण बघा, जसं आपल्याला नाव असतं, एक आधार नंबर असतो, एक पॅन नंबर असतो, पत्ता असतो, मोबाईल फोन नंबर असतो, ही आपली ओळख जशी बनते तशी ग्रहांची पण ओळख आहे. आता ग्रहांची ओळख कुठे होती? प्रत्येक ग्रहाला आपल्या शास्त्रामध्ये कारकत्व दिले. मग तो ग्रह कुठल्याही राशीत असू दे, कुठल्याही स्थानात असेल, हा भाग नंतरचा आहे. पण ग्रहाचं म्हणून एक विशिष्ट वैशिष्ट्य असतं, कार्यकारण भाव असतो, त्याला आपण कारकत्व म्हणतो. ही त्या ग्रहाची पहिली ओळख होती. ग्रह पत्रिकेत आपण कुठल्यातरी एका राशीत मांडतो, कारण तो त्या राशीत असतो. त्यामुळे ग्रहाची राशीगत स्थिती ही देखील त्याची ओळख होती. कारण ग्रहाचं कारकत्व तो ज्या राशीत आहे त्याप्रमाणे थोडंफार बदलतं. म्हणजे राशीगत स्थिती ही एक दुसरी ओळख होऊ शकते. तसंच पत्रिकेत ग्रह कुठल्यातरी भावात मांडावा लागतो. त्यामुळं ग्रह ज्या भावात आहे त्याप्रमाणे काही फळांमध्ये बदल होतो, त्याचं कारकत्व बदलतं. म्हणजे ग्रहाची स्थानगत स्थिती ही देखील त्या ग्रहाची ओळख होती. आपण काही वेळेला नक्षत्रांचा विचार करतो. नक्षत्रांचा विचार आपल्याकडं फारसा केला जात नाही, पण काही जण करतात. त्यामुळे ग्रह जसा एखाद्या राशीत असतो, एखाद्या भावात असू शकतो, तसंच एखाद्या नक्षत्रात पण आहे किंवा नक्षत्रातल्या एखाद्या चरणात पण असू शकतो. त्यामुळे नक्षत्र आणि चरण ही देखील त्या ग्रहाची एक ओळख होऊ शकते. तसंच पत्रिकेतला एक राहू केतूचा आणि हर्षल, नेपच्यून, प्लुटोचा अपवाद केला तर बाकीचे जे आपले 7 ग्रह आहेत त्यांना एक कुठली तरी राशी ही त्यांची स्वतःची रास म्हणून दिली आहे आणि ती रास पत्रिकेतल्या भावात ज्या ठिकाणी असते त्या भावाचं भावेशत्व त्या ग्रहाला मिळतं. म्हणजे रवीकडे एका भावाचं भावेशत्व येईल, चंद्राकडे एका भावाचं भावेशत्व असतं. बाकी बुध, शुक्र, शनी, गुरु, मंगळ यांच्याकडे 2-2 भावांचं भावेशत्व असतं. त्यामुळे भावेशत्व जे कुठल्या भावांचा तो मालक आहे, म्हणजे एखादा ग्रह पहिल्या भावाचा म्हणजे जो लग्नेश असेल तर तो पहिल्या भावाचा मालक झाला. म्हणजे ह्या पद्धतीनं भावेशत्व त्या कुठलं आहे त्याच्याकडं त्याच्यावरही त्या ग्रहाची ओळख बनते. म्हणजे ग्रहाची ओळख बनवण्यासाठी आपल्याला ह्या 4-5 गोष्टी उपयोगी पडतात.
परंतु होतं काय माहिती आहे, की ग्रह एकटा आहे. मी मगाशी हा उल्लेख केला, की एकटा ग्रह काही करू शकत नाही. म्हणजे तो किती चांगला असू दे, किती वाईट असू दे, त्याच्या एकट्याच्या जीवावर काही होत नाही. कारण पत्रिकेत 9 किंवा 12 ग्रह असतात आणि हे सगळे एकत्र ॲज अ टीम म्हणून काम करतात. जसं क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, हॉकी आहे, हे सगळे सांघिक खेळ आहेत. ह्याच्यामध्ये हा आता कुठं क्रिकेट घ्या किंवा हॉकी घ्या, काहीतरी कौशल्य लागतात आणि ही बरीच कौशल्य असू शकतात. गोल अडवणे, पळत जाऊन शॉट मारणे किंवा क्रिकेटमध्ये चांगलं बॉलिंग करणे, विकेट कीपिंग करणे, फील्डिंग करणे ज्याला आपण म्हणू ते क्षेत्ररक्षण, ही देखील इंडिव्हिज्युअल स्किल्स आहेत. आणि दुर्दैवानं काय होतं, की एका व्यक्तीकडे किंवा एखाद्या खेळाडूकडे ही सगळी स्किल्स नसतात. आपल्याकडे क्रिकेटमध्ये एक अष्टपैलू नावाचा एक प्रकार असतो, तो सोडून द्या. पण बऱ्याच वेळा तुम्हाला ही एक स्किल असलेलेच खेळाडू मिळतील. सगळे स्किल असलेला खेळाडू तुम्हाला मिळणार नाही, असूच शकणार नाही. त्यामुळे आपण एक खेळाची टीम बनवतो. जसं क्रिकेटची टीम बनवायची असेल तर एक 2-3 गोलंदाज घेतो, त्यातलेही 2-3 फास्ट गोलंदाज घेतो, एखादा फिरकी गोलंदाज घेतो. बॅट्समन आपण घ्यायला लागतात, स्पेशालिस्ट बॅट्समन, एखादा विकेट किपर आवश्यक आहे. काही चांगला क्षेत्ररक्षण चांगलं करतो म्हणून देखील आवर्जून त्याला संघात घेतलं जातं. बॅट्समनमध्ये देखील काही स्पेशालिझम असं असतं, की काही बॅट्समन असतात ते फक्त ओपनिंगला चांगलं खेळतात, ओपनिंग स्पेशालिस्ट असतात, काही मधल्या फळीत खेळणारे असतात. हे सगळं विचारात घेऊन आपण टीम बनवतो. लक्षात आलं? आणि ही टीम मग एकत्रितरित्या संघभावनेनं तो मॅच किंवा सामना खेळावा अशी अपेक्षा असते. आता प्रत्येक खेळाडूनं आपलं कॉन्ट्रिब्युशन द्यावं, उत्तम द्यावं, ही जरी अपेक्षा असली तरी त्याहून एक महत्त्वाची जी अपेक्षा असते, की या सगळ्यांनी एका टीममध्ये खेळायचं, एकमेकाला सहकार्य करत, एकमेकाला मदत करत, सगळ्यांनी मिळून एकत्रित घेऊन तो सामना खेळायचा आणि जिंकायचा आहे. म्हणजे एक सांघिक कामगिरी अपेक्षित असते आणि तीच शेवटी अंतिम किंवा निर्णायक ठरू शकते. म्हणजे क्रिकेटचं उदाहरण दिलं तर मी चांगला बॅट्समन आहे, मी सेंचुरी मारली, पण बाकीच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला नाही, कॅच सोडले म्हणा किंवा गोलंदाजांनी सुमार दर्जाची कामगिरी केली, तर माझ्या एकट्याच्या या शतकाचा काही उपयोग होणार नाही. आपली संघ ती सामना हरेल देखील. बऱ्याच वेळेला आपण बघतो की 1-2 स्टार खेळाडू एखाद्या संघात असतात आणि बऱ्याच वेळेला हे 2 स्टार खेळाडू असतात ना, ते संघासाठी खेळण्यापेक्षा, संघभावनेनं खेळण्यापेक्षा स्वतःचं रेकॉर्ड व्हावं ह्यासाठी जास्त खेळतात. भारताच्या एका महान फलंदाजाबद्दल हा आरोप नेहमी केला जायचा, की तो केवळ सेंचुरीसाठी खेळतो, स्वतःची सेंचुरी व्हावी यासाठी खेळतो, त्याला बाकी संघाची काही फिकीर नाही. आणि त्या आरोपात कदाचित तथ्य असेल देखील. मला आता क्रिकेटची फारशी माहिती नाही, त्यामुळे काही खरं खोटं, पण असा आरोप केलेला मी खूप ठिकाणी ऐकला आहे, वाचला आहे. पण मग एखाद्या टीममध्ये असे 2-3 स्टार खेळाडू आहेत, पण बाकी या टीममध्ये काही एकवाक्यता नाही, एकमत नाही, समोपचार नाही, एकमेकाबद्दल प्रेम नाही. त्यामुळे काय होतं, प्रत्येकजण आपापल्या पुरतं खेळतोय, आपापलं रेकॉर्ड व्हावासाठी खेळतोय. वेळ पडली तर स्पर्धा त्यांच्यात असल्यामुळं, असूया असल्यामुळं एकमेकाचे पाय खेचायचा प्रयत्न केला जातोय, असहकार केला जातोय, त्याला कसं हाणून पाडला, त्याला रनच घेऊन दिले नाही, त्याला रनआउटच केला वगैरे, असं जर होत गेलं तर त्या टीमसमोर एक मध्यम दर्जाचे खेळाडू आहेत, ते काही फार स्टार नाही आहेत, फार गाजलेले नाहीत, पण अटीतटीने एका संघभावनेनं एकमेकाला मदत करत, एकमेकाला पूरक ठरत जर खेळत असतील तर ती ही दुसरी टीम आहे ना, ही सामना जिंकायची शक्यता अनेक पटीनं वाढते. कारण का, जरी इंडिव्हिज्युअल खेळाडूंचा परफॉर्मन्स स्टार नसला, टोकाचा नसला, तरी देखील त्यांच्याकडे जे आहे त्याचा ते योग्य वापर करतायत आणि एकत्रितरित्या ही लढाई खेळतायत आणि जिंकतायत. हा भाग आपल्याला समजणं अत्यंत महत्त्वाचं. हे व्यवहारातले आपले उदाहरण देतो. तसंच पत्रिकेत जेव्हा आपण 12 ग्रह किंवा 9 ग्रह मांडलेले असतात आणि त्याच्यावरनं ॲनालिसिस करून आपण जातकाला काहीतरी सांगायचे, मार्गदर्शन करायचे, त्यावेळेला बऱ्याच वेळेला हीच चुकत आहे. मी सुरुवातीच्याच ह्याचं सांगितलं की ग्रहांची स्थानगत फळं बघितली जातात, राशीगत फळं बघितली जातात, कदाचित नक्षत्रगत स्थळं बघितली जातात, नक्षत्रगत फळं बघितली जातात. परंतु नंतर मग त्याचं एकत्रीकरण करतात, तिथं गडबडी होतात, ते होत नाही व्यवस्थित आणि त्यामुळेच केलेली बाकीतच चुकतात किंवा अंदाज चुकतात असं आपण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग विसरलेला आहे, म्हणजे प्रत्येक ग्रहांचा स्वतंत्र अभ्यास, त्याची कारकत्व, त्याची स्थानगत स्थितीनुसार त्याचं फळ कसं होईल, राशीगत स्थितीनुसार कसं फळ मिळेल, भावेशत्वानुसार कशी फळं मिळतील, हा भाग तपासणं अत्यंत आवश्यक असलं तरीसुद्धा पुन्हा एकदा लक्षात ठेवा, पत्रिकेतला ग्रह किती चांगला वाईट कसाही असू दे, एकटा काही करू शकत नाही. त्याला आपल्या टीमबरोबर काम करायचं आणि टीम कुठली, बाकीचे सगळे ग्रह, त्यांच्याबरोबर त्याला काम करायला लागतं. तो एका समाजात असतो. मगाशी म्हणूनच मी समाजाची तुम्हाला एक ओळख सांगितली. सो समाजात आहे, बाकीचे सगळे 9-10 ग्रह मिळून एक समाज तयार झाला आहे आपल्या कुंडलीत आणि ह्या समाजात तुम्ही कसं वापरताय, तुमचं असोसिएशन कोण आहे, तुमचं मित्र कोण आहे, तुमचे शत्रू कोण आहे, तुमच्या ओळखी कोण आहेत, हे जसं आपण बघत जातो तसंच या ग्रहांच्या बाबतीतही आपल्याला बघायला लागतं.
नुसता ग्रह अमुक एका राशीत आहे किंवा अमुक एका भावात आहे एवढी त्याची ओळख पुरेशी नाही आहे. तो ग्रह आणि समजा हा ग्रह मंगळ असेल तर त्याची गुरुबरोबर काय संबंध आहेत, कारण गुरु शुभ ग्रह आहे. त्याची शनीबरोबर काय संबंध आहेत, कारण शनी हा पापग्रह मानला जातो. हा भागही तपासणं भाग आहे. म्हणजे मंगळ जर गुरुच्या बरोबर असेल तर चांगली फळं मिळायची आवश्यकता, कारण गुरु जात्यात चांगला घर आहे, म्हणजे चांगल्या घरातल्या व्यक्तीशी आपली मैत्री आहे, फायदा होणार आहे. त्या शनी हा माणूस पापग्रह मानला जातो. त्यामुळे मंगळाचा आणि शनीचं जर काहीतरी संबंध आले, नातेसंबंध जोडला, ओळख झाली म्हणू आपण, तर शनीच्या संगतीनं मंगळ बिघडेल आणि वाईट फळं द्यायला सुरुवात करेल. असं आहे. मग पत्रिकेत तसं काही आहे का, या ग्रहाचं त्या ग्रहाशी काय संबंध आहे का, असला असतो तो कसा आहे, चांगला आहे, वाईट आहे, नुसतं बेतास बात आहे, ह्या पद्धतीनं पण आपल्याला तो अभ्यास करायला लागतो. ही टीम म्हणून काम करते आणि ह्या टीममध्ये आदानप्रदान काय होतं, गिव्ह अँड टेक पॉलिसी जी आपण वापरत असतो. माझ्याकडे 2 कौशल्य आहेत, तुझ्याकडे 2 कौशल्य आहेत, आपण जर एकत्र आलो तर आपल्यापाशी 4 कौशल्य तयार होतील. पण हे एकत्र येणं चांगल्या हेतूनं व्हायला पाहिजे. जर एकमेकाचे पाय ओढायच्या हेतूनं जर आपण एकत्र आलो तर माझी 2 कौशल्य गेली आणि तुझीही 2 कौशल्य गेली, शेवटी 0 राहिलं. हेही आपण बऱ्याच वेळेला काही सांघिक खेळामध्ये बघू शकतो. तर पत्रिकेत हे ग्रह जेव्हा काम करतात तेव्हा एकटे काम करत नाही, टीममध्ये काम करतात. प्रत्येकाचा दुसऱ्या ग्रहाशी कुठला ना कुठला तरी संबंध असतोच. तो कसा आहे, काय आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे हे तर आपल्याला बघायचं आहे. आणि हा जो अभ्यास आहे यालाच आपण ग्रहयोगांचा अभ्यास असं म्हणतो. एकदा का ह्या ग्रहयोगांचा अभ्यास झाला म्हणजे ह्या ग्रहाचा त्या ग्रहाशी कसा संबंध येतो, ते मित्र होत आहेत का शत्रू होत आहेत, त्यांचं एकमेकांचं कॉन्ट्रीब्युशन एकत्र होते, ॲड होते का सबट्रॅक्ट होते, हा अभ्यास आपण ग्रहयोगामधून करतो. आणि एकदा का हा अभ्यास तुमचा झाला की बाकीचा आधीचा अभ्यास आपण केला आहे, त्या ग्रहाची स्थानगत फळं बघितली आहेत, राशीगत फळं बघितली आहेत, भावेशत्वानुसारची फळं बघितलेली आहेत आणि आता नातेसंबंधातून काय फळं मिळतात तो ॲडिशनल माहिती आपल्याला मिळाली. त्यामुळं त्या ग्रहाची एकंदरच मोडस ऑपरेंडी म्हणजे कार्यपद्धती आपल्या लक्षात येते. ग्रह कशा तऱ्हेनं फळं देईल हे आपल्याला लक्षात येतं. आता मंगळ म्हटल्यानंतर आपल्याकडे अशुभ ग्रह, शनी म्हटलं की अशुभ ग्रह, हे एक ठोकळा पद्धतीचं अनुमान आपण सगळेच बांधू शकतो. परंतु प्रत्येकाच्या पत्रिकेत मंगळ असतोच ना, प्रत्येकाच्या पत्रिकेत शनी असतोच ना, पण प्रत्येकाला एकसारखी फळं का मिळत नाही. जरी माझ्या पत्रिकेत पण मंगळ आहे, त्याच्या पत्रिकेत पण मंगळ आहे, कारण फरक कुठं असतो. माझ्या पत्रिकेतला मंगळ एका वेगळ्या राशीत आहे, त्याच्या पत्रिकेतला मंगळ एका वेगळ्या राशीत आहे. माझ्या पत्रिकेतला मंगळ 3ऱ्या भावात आहे, त्याच्या पत्रिकेतला मंगळ 7व्या भावात आहे. साहजिकच फळामध्ये फरक पडणार. आणि त्याचबरोबर माझा मंगळ चांगल्या ग्रहांच्या योगात आहे, म्हणजे चांगल्या लोकांच्या मैत्रीमध्ये आहे, आणि त्याचा मंगळ वाईट लोकांच्या संगतीत आहे, कुसंगतीला लागलेला आहे. स्वाभाविकच आता तुम्ही आरागत तर्क करू शकता की माझा मंगळ चांगल्या ग्रहांच्या योगात आहे, संगतीत आहे, चांगली फळं देईल, आणि तो मंगळ वाईट लोकांच्या संगतीत आहे, वाईट फळं देईल. तसं जातकाला एकमेकांची फटकून वागणाऱ्या, प्रसंगी असहकार्य करणाऱ्या, एकमेकांचे पाय खेचणाऱ्या खेळाडूंची टीम लाभली आहे का, म्हणजे ग्रह तसे लाभले आहेत का, एक मध्यम कृतीचं आपण एकमेकाला सपोर्ट करणारे, एकमेकाला मदत करणारे, तुझी 4 स्किल माझी 4 स्किल एकत्र करून 8 स्किल्स उभी करून सामना जिंकायचा, अशी जिद्द असलेल्या खेळाडूंची टीम म्हणजे तेवढी ग्रह तुम्हाला लाभलेत का, हे आपल्याला ठरवायचं असतं. म्हणजे थोडक्यात त्याच्यावरून आपण कुंडलीचा दर्जा किती आहे हे ठरवू शकतो, आणि मग फळांची दिशा, रूपरेषा आपण ठरवू शकतो, आणि मग जातकाला त्यातनं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करू शकतो, आणि ते सहसा चुकीचं ठरत नाही. नुसतंच राशीगत फळ बघून सांगितलं, नुसतंच भावगत फळं बघून सांगितली तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारची कमतरता राहते. साकल्यानं विचार होत नाही, चारी बाजूनी ज्याला म्हणतो 3 डायमेन्शनल त्याचं ॲनालिसिस होत नाही. ग्रहयोगचा अभ्यास ही तुमची जी उणीव आहे किंवा कमतरता आहे म्हणेन मी, ही दूर करतो, आणि त्यामुळंच जातकाला मार्गदर्शन करणे अतिशय सुकर होतं आणि ते बऱ्यापैकी अचूक ठरू शकतं. आणि म्हणूनच ग्रहयोग शिकणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एकदा का तुम्ही ग्रहशुकला जातकाच्या पत्रिकेचं चांगलं ॲनालिसिस केलं तर जातकाची शारीरिक, मानसिक, भावनिक जडणघडण कशी असेल ते आपल्याला समजून घेता येतं. मी मगाशी उल्लेख केला की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत, एखाद्या विशिष्ट प्रसंगात जातक कसा वागेल, त्याची प्रतिक्रिया किंवा ज्याला रिॲक्शन म्हणतो ती कशी असेल, जातक त्या प्रसंगाची हाताळणी कशी करू शकेल, जातकाची एकंदरच मनोवृत्ती धैर्यानं संकटाला सामना करायची आहे का, त्या संकटापासून पळून जायचे का, सबबी सांगत बसायचे का, कुरकुर करत बसायचे, अशा अनेक शारीरिक तब्येत कशी आहे त्याची, त्याच्या भावना कशा आहे, तो भावना कशा तऱ्हेनं व्यक्त करणार आहे, त्याच्याकडे धाडस आहे का, त्याच्याकडे जिद्द आहे का,
पराभव पत्करायची किंवा पराभव पचवायची त्याची क्षमता किती आहे, थोडीशी गैरसोय झाली तर तू कसा वागेल, जास्त गैरसोय झाली तर तू कसा वागेल, डोक्यावर खूप मोठा आघात झाला तर तो कसा वागेल, खूप मोठं नैराश्य आलं तर त्यातनं तो बाहेर पडू शकेल का, ती क्षमता त्याच्याकडं आहे का. अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यातनं कळतात आणि मग त्यातनंच पुढं मग आपण जातकाचं स्वॉट ॲनालिसिस करू शकतो. स्वॉट ॲनालिसिसमध्ये काय होतं की ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट म्हणून तो स्वॉट शब्द बनला आहे. म्हणजे जातकाची बलस्थानं कुठली आहेत. प्रत्येक व्यक्तीची बलस्थानं वेगळी असू शकतात, ते आपल्याला पत्रिकेतनं कळतात. त्याची विकनेस काय आहे, म्हणजे कमकुवत बाजू कुठली आहे, ती आपल्याला या ग्रहयोगांच्या अभ्यासातनं कळू शकते. त्याच्यापुढं कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध होणार आहे, अपॉर्च्युनिटीज, ते आपल्याला आधीच कळू शकतं आणि त्याला कुठली आव्हानं किंवा अडचणींना सामना करायला लागणार आहे, तेही आपल्याला या ग्रहयोगांच्या माध्यमातून कळणार आहे. म्हणजे एकदा हे स्वॉट ॲनालिसिस आपण ग्रहयोगांच्या मदतीनं करू शकलो तर जातकाला पुढं त्याचं आयुष्य त्याला जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेनं जगण्यासाठी, सुखासमाधानात जगण्यासाठी एक आवश्यक असलेली ब्लूप्रिंट तुम्ही त्याच्या हातावर ठेवताय आणि मग त्याचा वापर करून तो आपलं ध्येय साध्य करू शकतो. प्रत्येकजण अंबानी बनू शकत नाही, प्रत्येकजण लता मंगेशकर बनू शकत नाही, हे आपण मान्य करतो. पण आपल्यापाशी जे काय आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर करून आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करता येतं, हे आपल्याला या पत्रिकेच्या माध्यमातून जातकाला समजावून सांगता येतं आणि ते कसं करता येईल याच्याबद्दल बहुमोल मार्गदर्शन करता येते. परंतु त्यासाठी हे ग्रहयोग शिकणं अत्यंत आवश्यक आहे. नुसत्या राशीगत, स्थानगत किंवा वरवरच्या अभ्यासातून तुम्हाला हा आवाका किंवा हे आकलन येणार नाही, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. ठीक आहे. आयुष्याचं नियोजन करायसाठी ज्योतिषशास्त्र वापरा. तात्कालीन गरज भागवण्यासाठी नळाला पाणी कधी येईल, गॅस सिलेंडर कधी आणून देईल, कुरिअरवाला कधी येईल किंवा नोकरी मिळेल का वगैरे असे प्रश्नाचे, ज्याला आपण कालनिर्णय म्हणतो, ह्या प्रश्नाचे उत्तर हे फक्त उत्सुकता शमन करण्यासाठी दिलेले असतात. ज्या गोष्टींचा खुलासा आपोआपच काही दिवसानंतर होणार असतो, तो आधीच विचारलेला असतो, केवळ उत्सुकता किंवा काळजीपोटी विचारलेला असतो. पण ते तात्कालीन नसते. एकदा नोकरी मिळाली की तो प्रश्न तुमच्या दृष्टीने संपलेला असतो. कुरिअरवाला येऊन पार्सल देऊन गेला की प्रश्न संपला तुमचा. परंतु स्वॉट किंवा अन्य पद्धतीनं जे आपण जातकाचं ॲनालिसिस करणार आहे, त्याच्यामध्ये ग्रहयोग मोठ्या प्रमाणावर वापरणार आहे, त्याच्या पद्धतीनं आपण जर जातकाला मार्गदर्शन केलं तर ते जातकाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. आपण असं म्हणतो की भुकेल्या माणसाला एक मासा दिला तर त्याची एक वेळची जेवणाची सोय झाली नक्की. परंतु त्याला जर आपण मासे पकडायला शिकवलं तर त्याची पुढच्या आयुष्याची जेवणाची सोय करू शकतो. त्याला आज मासा दिला तर आज तो त्याचं जेवण होईल, पोट भरेल, उद्या तो परत तुमच्याकडे मासा मागायला येईल. आपल्याला जातकाला लाईफ लाँग ज्याला म्हणता येईल, आयुष्यभर उपयोगी पडेल अशी शिदोरी द्यायची आहे. फक्त आजचं समाधान करायचं नाही. आणि ते जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ग्रहयोग हे तपासलेच पाहिजे. कारण ग्रहयोगाशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी जातकाला सांगता येणार नाहीत. ग्रहयोग वगळून उद्या काय होईल, संध्याकाळी काय होईल, कुरिअरवाला काय येईल, ह्या गोष्टी कदाचित सांगता येतील की नाही याबद्दल मला स्वतःला अजूनही शंका आहेत. पण काही प्रयत्न केला, नक्षत्र पद्धतीसारख्या काही पद्धती आहेत, त्यामार्फत हे तुम्हाला सांगता पण येईल. पण त्यानं जातकाला फार मायलेज मिळत नाही हो. तात्पुरतं क्षणिक बँडेडसारखं समाधान मिळेल, जखम आत तशीच राहील, ती बरी होणार नाही. आपल्याला जातकाला त्याचं लाईफ, म्हणजे त्याचं आयुष्य सुखी होण्यासाठी काय करावं लागेल, त्याच्या पत्रिकेत त्याच्यासमोर काय वाढवून ठेवलेलं आहे, त्याचं पोटेन्शियल किती आहे, हे आपण त्याला सांगितलं की मग त्या दृष्टीने तो प्रयत्न करेल. बरोबर. उगाच त्याला काहीतरी वेडेवाकडं सांगायचं, आशा लावून ठेवायच्या किंवा काहीतरी भलतंच अशुभ सांगून त्याला निराश करायचं, असंही आपल्याला करायचं नाही आहे. प्रत्येक वेळेला जातकाला एक परिस्थिती लाभलेली असती. काही वेळेला त्यांना त्याची कल्पना असती देखील, काही वेळेला नसती देखील. त्याचं लिमिट किती आहे, त्याची पोटेन्शियल किती आहे, तो काय काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, हे जर आपण त्याला सांगू शकलो तर त्याप्रमाणे तो त्याच्या आयुष्याचं चांगलं नियोजन करू शकतो. आणि त्यासाठी देखील तुम्हाला ग्रहयोगांचा अभ्यास करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी एक यादी केली आहे की कुठं कुठं हे ग्रहयोग वापरले जातात. तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ सगळ्याच ठिकाणी. मी आत्ता जसं म्हटलं स्वॉट ॲनालिसिस, त्याला लाईफ स्केच म्हणतात किंवा कॅरेक्टर ॲनालिसिस म्हणतात, ते तर या ग्रहयोगांचं मुख्य उपयोग आहे असं मी म्हणेन. त्यानंतर पत्रिकेचा मानसशास्त्रीय दृष्टीने अभ्यास हा देखील लाईफ स्केचचाच एक थोडासा ॲडव्हान्स आहे म्हणून. त्याच्यानंतर कालनिर्णय, ज्याच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केला की प्रश्नकुंडली मांडून उत्तर देतात. तिथे एक नक्षत्र पद्धती सोडली, तो एक अपवाद केला, तर बाकी जगभरात जेवढ्या म्हणून प्रश्नकुंडलीवरनं प्रश्न सोडवायच्या ज्या पद्धती विकसित झालेल्या आहेत, त्यात ग्रहयोग आणि ग्रहयोग एवढंच वापरलेलं आहे. प्रश्नशास्त्र ते देखील तसंच. कालनिर्णयाच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो की एखादी घटना कधी होईल, त्यावेळेला आपल्याकडे भारतात मोठ्या प्रमाणावरती विषोत्तरी दशा किंवा त्या पद्धतीच्या दशा वापरतात. तिथं ग्रहयोग नाही वापरले जातात, तो भाग ठीक. परंतु
विषोत्तरी दशा हे वापरणं हे काही काल निर्णयासाठीचं एकमेव हत्यार आपल्याकडे याच्यातला भाग नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन अतिशय प्रगत ज्याला म्हणता येईल की विषोत्तरी दशापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह अचूक अशी काल निर्णयाच्या पद्धती आहेत. भारतात अगदी पूर्वीपर्यंत ते सगळं वापरत होते. दिनवर्ष पद्धत एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्यानंसुद्धा आश्चर्यकारक अचूक कालनिर्णय करता येतो. मागच्या पिढीतले बरेचसे ज्योतिषी दिनवर्ष वापरत होते. अलीकडच्या काळात 1960 सालानंतर म्हणून कदाचित दिनवर्ष ही पद्धत जराशी मागं पडली आणि बाकीच्या दशा पद्धतीला जरा जास्त महत्त्व दिलं गेलं. परंतु बाकीच्या सगळ्या दिनवर्ष आहे, प्रायमरी डायरेक्शन आहे, सोलर रिटर्न्स आहेत, लुनार रिटर्न्स आहेत, अशा खूप पद्धती आहेत की जिथं ग्रहयोग हेच असतात. ग्रहयोग नसेल तर त्या पद्धती तुम्हाला वापरताच येणार नाहीत. आपल्याकडे राशी भविष्य सांगितलं जातं किंवा नक्षत्र पद्धतीमध्ये देखील जेव्हा कालावधी ठरवला जातो तेव्हा गोचर वापरलं जातं. त्यावेळेला ट्रान्झिट म्हणतो आपण. ते ट्रान्झिट म्हणजे शेवटी तर काय आहे की आत्ताच्या आकाशातले ग्रह आणि माझे पत्रिकेतले ग्रह यांच्यामध्ये काय नातं जुळते, काय साठोलोटो होते हे बघणं म्हणजेच ट्रान्झिट आहे. गुरु 12वा म्हणजे काय की माझ्या ज्या पत्रिकेतल्या चंद्राच्या स्थितीपासून तो 12व्या म्हणजे चंद्राच्या व्ययस्थानात आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू म्हणजे चंद्राच्या गुरु सध्या कुठं आहे म्हणजे चंद्राचा आणि गुरुचा म्हणजे माझ्या जन्माच्या वेळचा चंद्र आणि आता आकाशातला गुरु हे आता सध्या कुठं आहेत एकमेकांच्या हे बघणं म्हणजे हे एक प्रकारे ग्रहयोगच आपण बघतोय. म्हणजे तर ट्रान्झिट म्हणजेच नुसते काय ग्रहयोगाचाच एक वेगळा आविष्कार आहे असं पण म्हणू. आणि 2 व्यक्तींमधलं नातेसंबंध मी तुम्हाला सांगितलं की लग्नाच्या वेळेला पत्रिका आपण जमवतो तसं 2 व्यक्तींच्या पत्रिका एकत्र घेतल्या. माझ्या पत्रिकेतला मंगळ आणि त्या व्यक्तीच्या पत्रिकेतला शुक्र ह्यांच्यात काय नातेसंबंध येते असा तऱ्हेने तसं जर अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला या 2 व्यक्तींचं कसं जमेल, कितपत जमेल, वादाचे मुद्दे येतील का, आले तर ते कशा पद्धतीचे असतील वगैरे अशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करता येतं. हे लग्नाच्या बाबतीत बघता येईल किंवा 2 व्यक्तींना भागीदारीत धंदा चालू करायचा आहे अशा वेळेला ते काही लग्न करणार नाही भागीदारीत धंदा करणार आहे. पण तरी देखील भागीदारी धंदा म्हटलं तर दोघांचं जमलं पाहिजे, दोघांचं पटलं पाहिजे. महत्त्वाच्या तरी मुद्द्यांवरती त्यांचं एकमत व्हायला पाहिजे. नंतर धंदा सुरू करायचा आणि रोज एकमेकाच्या केसुपटत मारामाऱ्या करत बसायचं हेही चालणार नाही. थोडे मतभेद स्वाभाविक आहेत ते होतीलही परंतु महत्त्वाच्या मेजर किंवा बहुतांश मुद्द्यांवरती एकमेकांच्यात एकमत झालं पाहिजे. आणि ते तसं होणार आहे का हे बघायसाठी तुम्हाला सायनेस्ट्री आपण त्याला म्हणतो. 2 पत्रिकांचा म्हणजे 2 व्यक्तींच्या पत्रिकांचा एकत्र अभ्यास करतो. तिथं तर ग्रहयोगच त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. मुहूर्ताचा मी मगाशी उल्लेख केला. मुहूर्त म्हणजे काय एखाद्या काळात एखादी घटना करू का नको किंवा एखादी घटना करायसाठी मला चांगला अनुकूल काळ सांगा त्यावेळेला आपण ग्रहयोग म्हणू. त्यावेळेला गुरु अनुकूल पाहिजे, शुक्र अनुकूल का त्या विशिष्ट घटनेसाठी कुठला ग्रह कारक आहे तो अनुकूल पाहिजे वगैरे असं बघतो. त्यावेळेला पुन्हा एकदा आपण ग्रहयोगच बघत असतो. म्हणून ग्रहयोगांचा अभ्यास या सगळ्या ठिकाणी लागतो. ॲस्ट्रोकार्टोग्राफी नावाचा एक प्रकार आहे तिथंही ग्रहयोगच बघितले जातात. म्हणजे असं कुठलीच ब्रँच ज्योतिषशास्त्रातली किंवा सेक्शन नाही आहे की जिथं ग्रहयोग वापरले जात नाहीत. थोडे एक दशा पद्धती आणि नक्षत्र पद्धती हे 2 घटक वगळले तर बाकी सगळे. दुर्दैवानं भारतात काय आहे दशा पद्धतीच मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि सध्या नक्षत्र पद्धतीच म्हणजे लाखो दिलों की धडकन मी म्हणतो. जो तो उठतोय तो नक्षत्र पद्धतीच करतोय. त्यांनी तर ग्रहयोगांना फाट्यावरच मारलेलं आहे असं बोलू नये पण म्हणता येईल. त्यामुळं कदाचित ग्रहयोगांच्याबद्दल आपल्याकडच्या नवीन अभ्यासकांना फारशी माहिती नाही किंवा जे जुने ज्योतिषी अभ्यासक आहेत त्यांना माहिती असं तरी ते ग्रहयोग फारसे वापरत नाही आहेत असंही बघायला मिळतं. त्यामुळं ग्रहयोग ही अत्यंत महत्त्वाची कल्पना आहे आणि ती शिकणं तितकीच आवश्यक आहे असं मला पटलं. आणि म्हणूनच ह्या अभ्यासक्रमातनं मी तुम्हाला ग्रहयोग ही कल्पना विस्तारानं समजावून सांगणार आहे. तर ह्या अभ्यासक्रमात याचे आपलं शुभारंभाचंच व्याख्यान असल्यामुळं लगेच आता थेअरीला सुरुवात करायची नाही. मी फक्त बॅकग्राऊंड तयार करतो. हा कोर्स कशासाठी आहे, का शिकायचा हे तुम्हाला समजावून सांगतो. आता ह्या अभ्यासक्रमात आपण शिकणार तरी काय आहोत. प्रथम आपण ग्रहयोग म्हणजे नेमकं काय हे बघायचे. आता त्याची थोडीशी सुरुवात मी केली. म्हणजे ग्रहयोग कशासाठी लागतात हे तुम्हाला सांगितलं. मग ग्रहयोग म्हणजे नेमकं काय, ते कसे तपासायचे हा भाग आपण बघू. आम्ही आधीच सांगितलं की ग्रहयोग हा ज्योतिषशास्त्राचा आधारभूत घटक आहे. आपल्या भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात पण तो आहे आणि परदेशी ज्योतिषशास्त्रांच्या मध्ये पण आहे. त्यामुळे दोन्हीकडे तो कसा वापरला आहे त्याच्यामध्ये फरक आहे. आता एक तुम्ही म्हणाल की आम्ही सगळी भारतात आहे, भारतीय एवढं महान ज्योतिषशास्त्र आहे आपलं, एवढी परंपरा आहे, मग ते पाश्चात्यांचं कशाला, फिरंग्यांचं कशाला, त्यांनी तर आपल्याकडनंच सगळं चोरलेलं आहे तिकडं घेऊन गेलेत आणि ते कशाला उधार उसनवार करायची, आपल्याकडचं अस्सल आहे ओरिजिनल आहे ते बघू ना. पण एक सांगतो की ग्रहयोगांच्या बाबतीत आपल्याकडं सुरुवात चांगली झाली पण मधल्या काळात काहीतरी गडबड झाली. ग्रहयोग लोकांनी बाजूला सारले आणि इतर गोष्टींच्या मागं लागले. त्यामुळे ग्रहयोग हा प्रांत आपल्याकडे दुर्लक्षित राहिला. त्याच्यावर फारसं संशोधन झालं नाही, त्याच्यावरती पुस्तकं लिहिली नाही. सांगितलं ना मराठीमध्ये फक्त वदाभटांनी एक पुस्तक लिहिलं. वदाभटांच्या अलीकडं आणि वदाभटांच्या नंतर
100 वर्षात दुसरं कुठलं पुस्तक कोणी लिहायचं धाडस केलं नाही. इतर विषयावरती हजारो पुस्तकं मिळतील, पण ग्रहयुगांवरती फक्त वदापाटांचं इंग्रजीत म्हणजे भारतीय लेखकांनी इंग्रजीत लिहिलेली पुस्तकं सुद्धा मोजकीच 1-2-3च आहेत. त्यामुळं भारतामध्ये ग्रहयोगांना महत्त्व दिलं जात नाही. गैरसमज असतील ते, पण दिलं जात नाही. त्यामुळे भारतात त्याचा फारसा अभ्यास झाला नाही. पण परदेशातल्या लोकांची बरोबर उलटी परिस्थिती आहे. तिथं ग्रहयोगाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे राशीगत स्थळं, भावगत फळं, स्थानगत फळं जे आपण बोलतो ना, तो भाग ते अगदी कमी बघतात. ग्रहयोगांवर त्यांचा दणक्या असतो जोर. स्वाभाविकच ती त्यांची रोजची गरज असल्यामुळं त्या ग्रहयोग विषयावर त्यांनी अफाट संशोधन केलं आणि त्या संशोधनातून आलेले निष्कर्ष म्हणा किंवा त्याच्यावर विकसित केलेली थेअरी म्हणा, त्यांनी प्रमाणबद्ध केली, त्याचं स्टँडर्डायझेशन केलं, त्याच्यावरती पुस्तकं लिहिली. अतिशय उत्तम पुस्तकं त्यांच्याकडे आहेत आणि ते ग्रहयोगाचं ज्ञान आपण शिकणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ ते फिरंगी आहे, ते परदेशातल्या लोकांचं आहे, असं लूट भरलेल्या कुत्र्यासारखं त्यांना बाजूला सारू नका. अतिशय बहुमोल ज्ञान आहे. म्हणून या दोन्ही भारतीय पारंपरिकमध्ये आणि पाश्चात्यामध्ये ग्रहयोग कसे आहेत, त्यांची व्याख्या कशी केली जाते, ते कसे बघितले जातात, सरस निरस आपल्याला ठरवायचं नाही आहे. म्हणजे मी तरी ठरवणार नाही, तो कॉल तुम्ही घ्या. परंतु मी दोन्ही याची तुम्हाला माहिती देणार आहे. आणि अभ्यासक्रमही बराचसा हा पाश्चात्यांनी ज्या पद्धतीने संशोधन केले ना, त्या संशोधनावरच जास्त आधार आहे. कारण तो व्यवस्थित सिद्ध केलेला भाग आहे, सैद्धांतिक भाग आहे. त्याला भरपूर त्यांनी पुरावे दिले, भरपूर दाखले दिलेत, त्याच्यावरती गणितं उपलब्ध आहेत. दुर्दैवानं भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात तसा अभ्यास झालेला नाही किंवा तो ॲटलिस्ट आपल्यापर्यंत पोचलेला नाही. म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपात म्हणा किंवा अन्य स्वरूपात तो आपल्यापर्यंत आला नाही. लिहिला असेल पूर्वी, काळाच्या उजरात गडप झाला असेल किंवा काही लोकांच्याकडे ते आहे आणि त्यांनी ते जपून ठेवले, कोणाला सांगत नसतील, असंही असू शकतं. भारतीय ज्योतिषशास्त्रात ते सगळं झालेलं आहे की गुप्त ज्ञान आहे, ते कोणाला सांगत नाही, मी फक्त माझ्या मुलालाच सांगणार, बाकी कोणाला सांगणार नाही, शब्दबद्ध करणार नाही, लिहून ठेवणार नाही, त्याच्यावरती पुस्तक काढणार नाही. ते आमचं घराण्याचा आपली मालकी हक्क असो, तसं काही ज्ञान अजूनही कुलूप बंद आहे, असंही झालं असेल. मी तुम्हाला जेवढं दोन्हीकडचं जेवढं आहे तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. मग त्याची जॉमेट्री, ग्रह कसे तयार होतात, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याची गुणवैशिष्ट्य, मग त्याचा अभ्यास कसा करायचा. कारण कुठल्याही पद्धतीचा नवीन जुनं काही असू दे, अभ्यास करायला एक शिस्त लागते. का स्टेप बाय स्टेप तुम्ही अभ्यास केला पाहिजे. एकदम हे वाचा मध्ये ते वाचा मध्ये ते वाचा असं केलं तर तुमचा मोठ्या प्रमाणावरती वैचारिक गोंधळ होऊ शकतो आणि हाताला काहीच लागत नाही. म्हणून क्रमाक्रमानं ही सगळी जी स्किल्स आहेत ती विकसित करायला. आपण जेव्हा शाळेत गेलो तेव्हा आपल्याला लिहायला वाचायला सुरू येत नव्हतं. आई आपण गिरवलं, मग शरद कमळ बघ वगैरे अशा पद्धतीची सोपी वाक्य शिकलो. मग अवघड करत 10वीच्या परीक्षेत आपण पेपरात निबंध लिहिण्यापर्यंत प्रगती केली. हे कसं टप्प्याटप्प्याने केलं. भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने मुलांना अभ्यास कसा शिकवायचा ह्याच्यावरती कमिटी नेमून एक स्टँडर्डाईज अशी पुस्तकं तयार केली. क्रमिक पाठ्यपुस्तकं, पहिलीला हे पुस्तक, दुसरीला ते पुस्तक, तिसरीला ते पुस्तक, पहिलीला हे विषय, दुसरीला ते विषय, तिसरीला हे विषय. हे जसं त्यांनी एक प्रमाणबद्ध शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करून संशोधन करून ते तयार केलं. साधारण त्या पद्धतीनं ह्या ग्रहयोगांचा अभ्यास कसा करत जायचा हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. म्हणजे ते तुम्हाला समजलं की तुम्ही नेमकेपणानं अभ्यास कराल, फापट पसारा टाळाल. त्यात तुमची वेळेची बचत होईल, तुमच्या पैशाची बचत होईल, तुमच्या मेहनतीची बचत होईल आणि थोडक्या कालावधीत तुमच्या हातात बरंच काही लागून जाईल. बऱ्याचशा पुस्तकातनं किंवा इतर क्लासेसमधून हा असा प्रकार केला जात नाही. काही विवड शिकवलं जातं, सुचेल तसं शिकवलं जातं. त्याच्यामध्ये सूत्र लागतं ते नसतं. इथं ते आहे, हा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे आपण ग्रहांचे जे प्रकार आहेत ग्रहयोगांच्यामध्ये, त्याच्यामध्ये 2-3 ठळक प्रकार आहेत. ते मी युती, सुसंगत आणि विसंगत. हे आत्ता तुम्ही फक्त ऐकून घ्या, मी नंतर हे सगळं समजेल. पण कसं होतं की व्यवहारात आपल्या जेव्हा आपण रस्त्यावरून बाहेर पडतो तेव्हा अशी शेकडो लोक आपल्याला दिसत असतात. सगळ्यांच्याकडे बघून आपण हसतो का किंवा हात करतो का? नाही करत. काही लोकांची आपली ओळख देखील नसते, त्यांचं नावसुद्धा आपल्याला माहीत नसतं. आपण असं बघतो आणि निघून जातो. काही लोक असतात ते आपल्या थोड्याशा ओळखीचे आहे, लांबची ओळख म्हणू आपण त्याला. म्हणजे माहीत असतं हा इथं राहतो किंवा काही वेळेला त्याचं नाव पण माहीत असतं, पण अगदी फास्ट फ्रेंड असं नसतं. त्यावेळेला आपण फक्त स्माईल देतो, ओळख आहे तुझी असं. काही आणखीन जवळची असतात आपल्या, तिथं आपण नुसतं स्माईल देऊन थांबत नाही. गडबडीत असेल तर हात करतो, नंतर भेटू म्हणतो. जर वेळ असेल तर रस्ता ओलांडून आपण काय रे कसा काय म्हणतो. आणखीन फास्ट फ्रेंड असेल तर त्याला बरोबर घेऊन शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन 1 कप चहा, 2 सिगरेट ओढत आपण गप्पा पण मारू शकतो. आणखीन घट्ट असेल तर त्याला घरी येऊन आपल्याला जेवायला वाढू शकतो. म्हणजे तुमची त्या माणसाचे संबंध कसे आहेत, ओळख कशी आहे, त्याच्यावरही तुम्ही त्याच्याशी कसं वागणार, तुमची मैत्री कशी आहे हे ठरतं. तसं ग्रहांच्यात देखील आहे. 2 ग्रहामध्ये कॉन्टॅक्ट आहे, एकमेकांची बघतात एकमेकांकडं, पण ते कितपत घट्ट आहेत त्याच्यावरनं त्याचे हे 3 गट बांधले. एक युती म्हणजे चांगली मैत्री आहे. सुसंगत म्हणजे अगदी फास्ट फ्रेंड, गळ्यात गळवून मला काय झालं रात्री 12 वाजता फोन केला तर तो पळत येईल.
इतकी चांगली घट्ट मैत्री आहे आमची, माझ्यासाठी तू जीव देईल अशी मैत्री आपण म्हणतो ना, जीवास जीव देणारा मित्र, तशी त्याला आपण सुसंगत म्हणू शकतो. म्हणजे 2 ग्रह आहेत, त्यांच्यात काहीतरी नातं आहे आणि ते सुसंगत आहे, चांगलं आहे. ते दोघं एकमेकाला मदत करणार आहेत, एकमेकासाठी जान द्यायला तयार आहेत. आणि विसंगत असतात म्हणजे कॉन्टॅक्ट असतो पण पटत नाही. जसं एखाद्या शेजाऱ्याशी तुमचं भांडण झालं, तुम्ही एकमेकांच्या शेजारी राहताय, टेक्निकली यू आर नेबर्स, बरोबर आहे ना, पण तरी देखील एकमेकाचं तोंड बघत नाही आहे, भांडण आहेत तुमची, आपण म्हणतो त्याच्यातनं विस्तव जात नाही, असं भांडण आहे. असेही ग्रहयोग असू शकतात की त्या 2 ग्रहामध्ये इतकं तणावाचं वातावरण असतं, त्यामुळे असे ग्रह तुमची हानी करतात. सुसंगतमध्ये ते वृद्धी करतात, तुम्हाला फायदा मिळवून देतात. युतीमध्ये काही वेळेला फायदा, काही वेळेला तोटा असं दिसतं. त्यामुळे हे आपण प्रत्येक ग्रहाचं बघायचं, रवी बुध, रवी चंद्र अशा जोड्या घेत जायचे. भरपूर मोठा अभ्यास आहे, मोठी व्याप्ती असलेला विषय आहे, पण आपण क्रमाक्रमानं स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. त्यामुळे ते तितका मोठा वाटणार नाही, तितका अवघड वाटणार नाही, कारण शिकवायला मी उभा आहे तुमच्यासमोर. ठीक आहे. मग अशा जोड्या बघा, मी तुम्हाला हे सगळं पुन्हा सांगणार आहे. मी आता एक झलक दाखवायची म्हणून सांगतोय. मग रवी आणि चंद्र, रवी आणि बुध, रवी आणि शुक्र, रवी आणि मंगळ असे जोड्या केल्या तर 8 जोड्या होतात. आणि त्यांच्यामध्ये युती म्हणजे मध्यम मैत्री, फास्ट पेंट आणि भांडण असे 3 गट होतात. चंद्र घेतला तर चंद्र रवी बघितलेला असल्यामुळे चंद्र बुध, चंद्र शुक्र असं करत नेपच्यूनपर्यंत गेला तर 7 जोड्या होतात. असं करत शेवटी युरेनस, म्हणजे ज्याला आपण हर्षल म्हणतो मराठीत, त्याची आणि नेपच्यूनची जोडी बनू शकते. युरेनसचा शनी मंगळचा विचार आधीच्या ह्याच्यात झालेला असल्यामुळे युरेनस आणि त्याच्या पुढचा नेपच्यून अशी एक जोडी असतात. अशा तऱ्हेनं आपल्याला जवळजवळ 108 कॉम्बिनेशन होतात, म्हणजे 36 जोड्या आणि प्रत्येकाला 3-3 प्रकार असे 108 आपल्याला कॉम्बिनेशन्स आहेत, पॉईंटर्स आहेत. आणि ते आपण ह्या अभ्यासक्रमात सविस्तर शिकणार आहोत, अगदी सविस्तर शिकणार आहोत. प्रत्येक जोडीसाठी तास 1.5 तासाचं व्याख्यान, लेक्चर, व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत, उदाहरणं देणार आहे. भरपूर छान सकस माहिती तुम्हाला मिळेल. 36 जोड्या, प्रत्येकामध्ये युती, सुसंगत, विसंगत असं मिळून 108 कॉम्बिनेशन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ह्याच्यामध्ये आपण प्लुटोचा विचार करणार नाही आहे, कारण तो एकतर खूप लांबचा ग्रह आहे. दुसरी गोष्ट, प्लुटोचे जे परिणाम असतात ते व्यक्तीवर होण्यापेक्षाही एखाद्या समाजावरती, देशावरती होत असल्यामुळं व्यक्तिगत जेव्हा आपण एखाद्या पत्रिकेचा अभ्यास करून एखाद्या माणसाला किंवा जातकाला मार्गदर्शन करतो तेव्हा व्यक्तिगत पातळीवर असतो, तिथं प्लुटोचा फारसा प्रभाव पडत नाही किंवा तो गृहीत धरू नये असं मानतात. तसंच राहू केतूंच्या बाबतीतही मांडलं जातं, कारण त्यांना आकाशात त्यांचे दिसत नाहीत ग्रह, कारण ते अस्तित्वातच नाही आहेत. ते काल्पनिक ग्रह आहेत, छेदनबिंदू आहेत, भूमितीने गणिताने सिद्ध केलेले आहेत. त्यामुळे त्यांना दृष्टी नसते, त्यांना आकारच नाही, त्यामुळे त्यांना डोळे नाहीत, त्यामुळे ते बघू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या फक्त एक युतियोग सोडला, म्हणजे एखादा ग्रह राहूच्या अगदी जवळ गेला तर त्याला आपण युती झाली म्हणतो, तेवढा सोडला तर बाकीचे योग फारसे महत्त्वाचे नाहीत. त्यामुळे राहू केतूशी होणारे योग पण आपण बघणार नाही. आणि तुम्ही जर ग्रहयोगांवरती भारतातल्या अगदी वदापाटांचं पुस्तक घ्या किंवा इतर अन्य लेखकांची पुस्तकं घ्या, परदेशी लेखकांची पुस्तकं बघा, त्यातही राहू केतूबरोबरच्या योगांवरती फारशी चर्चा केलेली नाही. 1-2 पानात सगळं गुंडाळलेलं आहे. म्हणजे त्याचा एक वेगळा छोटासा अभ्यास आपल्याला करता येईल युतीमधला. म्हणून राहूची, ज्याला आपण गुरुचंडाळ म्हणतो, गुरु आणि राहू एकत्र आले की गुरुचांडाळ योग आपल्याकडं, तुम्ही निदान ऐकून तरी तुम्हाला माहिती आहे, बरेचसे ज्योतिषी जातकाला भीती घालण्यासाठी गुरुचांडाळा शब्द वापरतात. असे काही स्पेसिफिक आहेत, तेवढ्याच एक उल्लेख मी एका शेवटच्या व्याख्यानात नक्की करीन. तो भाग मी ठेवलेला आहे, प्लुटोचा आणि राहू केतूचा तो भाग. पण त्याला पूर्ण विस्तारण जशा आधीच्या जोड्यांना ट्रीटमेंट दिली, प्रत्येक जोडीसाठी तास 1.5 तास, तसं मी तर करणार नाही, कारण त्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. ठीक आहे. आणि मग शेवटी हे सगळ्याचा साखळ्याने विचार कसा करायचा, हे सगळं एकत्रित करून जातकाला कसं सांगायचं, त्यासाठी काही मार्गदर्शक तत्व, गाईडलाईन्स म्हणतो, ती मी माझ्या 36 वर्षाच्या अनुभवातून जी काही मिळवली ती मी तुम्हाला देईन. एक सॅम्पल रिपोर्ट दाखवीन, किंवा असं एक पत्रिका आली त्याच्यावर हे असे ग्रहयोग होते, मग त्याचा असा अभ्यास केला आणि ते सगळे एकत्र करून सिंथेसाईज करून हा एक असा कन्साईज मी रिपोर्ट तयार केला आणि मग जातकाला कसा समजावून सांगितला. एक छोटंसं एक उदाहरण ॲट द एंड. म्हणजे हे सगळं आपण शिकलो, पण त्याचा व्यवहारात कसा वापर करायचा आहे यासाठी एक तुम्हाला एक टेम्पलेट, नमुना म्हणून मी तुम्हाला देईन. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही सुरुवात करा आणि मग नंतर तुमच्या अनुभवातनं म्हणा की तुमच्या स्वतःच्या प्रतिभेतनं तुम्ही बरीच भर घालू शकता, कमी जास्त करू शकता. ते सगळं तुमच्या हातात आहे. ठीक आहे. त्यानंतर हा कोर्सबद्दल थोडक्यात सांगायच्या आधी 2 पुस्तकांची नावं सांगतो. ह्याच्यामध्ये फलज्योतिषातील समग्र ग्रहयोग हे वदा भटांचं मराठीतलं पुस्तक आहे आणि ग्रहयोगांवरती मराठीतलं हे एकमेव पुस्तक आहे. पुस्तक खूप छान आहे, स्वस्त आहे, सहजासहजी मिळणार आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही विकत घ्या. म्हणजे एखाद्या अभ्यासक्रमाला पाठ्यपुस्तक, टेक्स्टबुक म्हणतात, त्या पद्धतीचं हे पुस्तक तुम्ही गृहीत धरू शकता. हे तुम्ही जरूर घ्या. ज्यांना चांगलं इंग्रजी येतं त्यांच्यासाठी
ॲस्ट्रॉलॉजिकल आस्पेक्ट्स हे C.O. कार्टर हे ब्रिटिश ज्योतिषी आहेत, अतिशय गाजलेले आहेत. भीष्म महापितामह वगैरे म्हणतो ना, तसे आहेत ते. आता नाही, हयात नाहीत ते. त्यांचं हे पुस्तक आहे, हे आदर्श आहे. म्हणजे ग्रहयोगांवरचं सगळ्यात चांगलं पुस्तक या पृथ्वी तलावर कुठलं असेल तर ते हे आहे. अर्थातच हे इंग्रजीत आहे, भाषा जराशी क्लिष्ट आहे, बोजड आहे. त्या काळची 1930 सालची क्वीन्स इंग्लिश आहे, त्यामुळे भल्याभल्याने ह्याच्यातलं इंग्लिश समजणार नाही. पण ज्यांना इंग्रजीचा सराव आहे, वाचायचा वगैरे, ज्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे, त्यांना कदाचित थोड्या का होईना प्रयत्नानं हे जमू शकेल. आणखीन एक पुस्तक मी तुम्हाला दाखवतो, पण होल हार्टेडली मी रेकमेंड करत नाही आहे. पण असंच ऑफर्डेबल आहे. हे इंग्रजीतलं आहे, O.P. वर्मा म्हणून आपले भारतीय लेखक आहेत. पण एकंदर एक छोटंसं पुस्तक आहे, इंग्रजीत आहे, ऑफर्डेबल आहे. मला वाटतं ₹100-150 किंमत आहे. एक ॲडिशनल माहिती म्हणून मी तुम्हाला देतो. जरूर तुम्ही पहिली 2 पुस्तकं तर तुम्ही घ्याच असं सांगेन. तर इंग्रजीचा प्रॉब्लेम असतील, वांदे असतील, तर फक्त वदापाटांचं पुस्तक घेतलं तरी चालू शकेल. वाचतात, नाही वाचतात, म्हणजे क्विकली, अगदी क्विकली, फार वेळ न घालवता प्रत्येकी तास, सव्वा तासाची एक 50-55 व्हिडिओज मी तुम्हाला देणार. 55 तरी नक्की असतील, 55 ते 60च्या दरम्यान. एखादा व्हिडिओ कमी जास्त होऊ शकेल. तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि लवकरच तुम्ही माझ्या क्लासचे विद्यार्थी म्हणून याल अशी आशा करतो. सगळ्यांना शुभेच्छा.